कणकवली हळवल येथील पुरातन असलेल्या श्री राम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी रामनवमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या ठिकाणी जिल्ह्यासह मुंबईतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पाहूयात। रामचंद्राच्या रूपाने भगवंताने मानव रूपाने त्या कौशल्याच्या उदरी जन्म घेतला। सर्व देवतांनी अवकाशातून पुष्पवृष्टी केली आणि सर्व सृष्टी काय आनंद झालेला आहे की आता आमचा काय भक्तांचा कैवारी असा भगवंत या भूतलावर अवतीर्ण झालेला आहे। आणि आता आमची सर्व देवतांना आनंद झालेला आहे की आता या सर्व दुष्टांपासून त्या रावणाच्या दैत्यांचा सर्वनाश करून आमची काय होईल तो आपली सुटका करेल। म्हणून सर्व देवता या नभोमंडलामध्ये उभे राहून त्या भगवंताच्या दर्शनाची प्रतीक्षा करत होते। सर्व अयोध्या नगरी आनंदली होती। सर्वत्र ढोल ताशांचा वर्षाव होत होता। प्रत्येकाने आपल्या जागेवर उतरून राहावं। प्रत्येकाने
खूप प्रसन्न वाटलं। आज रामनवमी आहे आणि या रामनवमीच्या औचित्यावर इथे एक मोठा उत्सव होतो आणि मला माहिती आहे की जिल्ह्यातील एक हे प्राचीन असं राम मंदिर आहे। गेल्या वर्षीच या मंदिराने 100 वर्ष पूर्ण केली। गेल्या वर्षी मोठा सोहळा या ठिकाणी झाला। आजच्या दिवशी ह्या ठिकाणी येण्याचं भाग्य मिळालं आणि श्रीरामांचं दर्शन घेण्याचं भाग्य या ठिकाणी मिळालं। माझ्यासोबत माझे सगळे सहकारी आहेत, मिलिंद मेस्त्री आहे, समर्थ राणे आणि सगळी जिथली कार्यकारी मंडळी आहेत। तर या मंदिराच्या सगळ्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो। अजून एक विलक्षण योगायोग आहे की आज रामनवमीसुद्धा आहे आणि ज्या रामाचं मंदिर बसवण्याचं काम ज्या भारतीय जनता पार्टीने केलं, म्हणजे मंदिर निर्माणाचं काम ज्या भारतीय जनता पार्टीने केलं, त्या भारतीय जनता पार्टीचा 45वा स्थापना दिनसुद्धा आज आहे। तर ह्या दोन्ही योगायोगावर श्रीरामाकडे प्रार्थना आहे की भारतीय जनता पार्टी 100% पुढच्या काळामध्ये जावं आणि या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुखसमृद्धीचं आयुष्य लाभो। नमस्कार, मी श्यामसुंदर राणे। आज रामनवमी उत्सव आहे। आमच्या हळवलगाव श्रीराम मंदिरमध्ये मोठ्या उत्साहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सर्वात मोठा रामनवमी उत्सव साजरा झाला। हे जे राम मंदिर आहे आमचं, ते कैलासवासी अनाजी गणू राणे यांनी संस्थापित केलेलं आहे। ते रामभक्त होते, मुंबईत कीर्तन करायचे आणि त्यांना कीर्तनाचं बक्षीस म्हणून एका सुप्रसिद्ध दानशूर व्यक्तीने मूर्त्या दिल्या आणि त्यांनी इथे येऊन गावात आपल्या भावकीच्या सानिध्याने इथे छोटं मंदिर बांधलं आणि नंतर राणे भावकीच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केला आणि त्यानंतर या मंदिराला गेल्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाले। आमचं श्रीराम सेवा मंडळ आहे, त्याने या मंदिराचा ही ज्या भव्य वास्तू आता दिसते तिचा जीर्णोद्धार केला। गेल्या वर्षी अयोध्येचं 5000 वर्षांनी होणारं श्रीराम मंदिर आणि आमचं हे 100 वर्ष होतं। या दोघांचा कपिला षष्ठीचा योगायोगाने आमच्या मंदिराचं उद्घाटन झालं। यावर्षी आमचा 101वा रामनवमी उत्सव आहे आणि प्रथम वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत। रोज इथे सायंकाळी हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद आणि प्रदक्षिणा अशा स्वरूपात आम्ही हा उत्सव साजरा करतो। भाविक भक्तगण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तमाम वारकरी माहेरवाशिणी भक्तिभावाने येतात, ओट्या भरतात, नवस बोलतात आणि त्यांच्या मनोकामना मनीषा हे पुरातन मंदिर असल्यामुळे त्या पूर्ण होतात। खूप लांबून लोक इथे येतात। या आजूबाजूच्या परिसरात हे एकमेव राम मंदिर असल्याने सायंकाळपर्यंत भक्तांची रीग लागलेली असते। आमचं हे तरुण मंडळ आहे गावचं स्थानिक, एक महिनाभर या रामनवमी उत्सवाची तयारी करत असते आणि त्यांच्या या प्रयत्नांचं यश म्हणून इथे आलेल्या लोकांचं आम्ही चांगल्या प्रतीने स्वागत करतो आणि त्यामुळे दिवसेंदिवस येणाऱ्या लोकांचा भक्तीचा ओघ वाढत आहे। या कामी आम्हाला आमच्या मुंबई मंडळाचं सुद्धा सहकार्य लाभतं। त्यांची उपस्थिती, देणगी आणि प्रसिद्धीच्या स्वरूपात आम्ही हा उत्सव साजरा करतो आणि असाच पुढच्या वर्षीसुद्धा याही मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने आम्ही हा रामनवमी उत्सव साजरा करणार आहोत। रोज वेगवेगळे कीर्तनकार असतात, अन्नदानासाठी वेगळ्या अन्नदान दानशूर व्यक्तींकडून आम्हाला पंगतीसाठी मदत मिळते आणि या सर्वांच्या सहकार्याने हा रामनवमी उत्सव भव्य स्वरूपात आमचा साजरा होतो। नमस्कार मंडळी, मी तातू राणे, श्रीराम सेवा मंडळ हळवद। गेल्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली। यावर्षी 101वी रामनवमी आहे आणि वर्धापन दिन रामनवमी मोठ्या उत्साहात पार पडली। भाविकांची भरपूरच गर्दी यावर्षी होती आणि उत्साह यथासांग व्यवस्थित पार पडला। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।